कांदिवली चारको पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झालेला आहे। 2 राऊंड फायर, एकाला गोळी लागल्याची माहिती मिळते। हिंदुस्तान नाक्याजवळ दुचाकी स्वारानं गोळीबार केलेला आहे। गोळीबार कोणी आणि का केला याचा तपास चारको पोलीस करत आहेत। इस्मानच्या बद्दल अद्याप जास्त लीड काही मिळालेली नाही। एकूण 12 टीम आपण लावलेल्या आहेत, तपास सुरू आहे। फ्रेडी जो जखमी झालेला आहे तो स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे, त्यावर ट्रीटमेंट सुरू आहे। प्राथमिक माहिती काय मिळाली, काय कारण होऊ शकतात फायरिंगचं? जोपर्यंत आपण फ्रेडीशी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला जास्त माहिती मिळू शकणार नाही। तर तो जसा बाहेर येईल आणि बोलण्याच्या परिस्थिती असेल तेव्हा आपल्याला जास्त माहिती। तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावलेला आहे। सलीम शेख ड्रग्ज प्रकरणामध्ये ऑरीची चौकशी होणार आहे। NDPS प्रकरणामध्ये उद्या 10 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी सालिम शेखनं जे आहे ते चौकशीमध्ये ऑरीसह अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं घेतली आहेत। एकनाथ शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। रवींद्र चव्हाणांनी पक्ष प्रवेशासाठी पैशाचा गैरवापर केल्याची तक्रार देखील त्यांनी केली आहे। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केली आहे। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीत जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीत जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदे म्हणाले। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याचं कळतंय। भाजपात पक्ष प्रवेशासाठी पैशाचा गैरवापर होत असल्याचंही शिंदेंनी अमित शहांना सांगितलं। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। हा रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची, म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील। आधीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर शिंदेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। रवींद्र चव्हाणांकडून असं सुरू राहिलं तर येत्या निवडणुकीत महायुतीला नुकसान होईल अशी भीती शिंदेंनी व्यक्त केली। महायुतीसाठी चांगलं वातावरण असताना काही नेत्यांच्या विधानाने वातावरण दूषित होत असल्याची भूमिका शिंदेंनी मांडली। माध्यमांमध्ये बोलताना नेत्यांना समज द्यायला हवी अशी मागणीही शिंदेंनी अमित शहांकडे केली। एक दिवस आधीच डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवकांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शिंदेंच्या शिवसेनेत फोडाफोडी झाल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरही बहिष्कार टाकला। आता शिंदेंनी थेट अमित शहांकडे तक्रार केली। तर महायुती सरकारमध्ये प्रचंड खतखत सुरू। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं वाद विकोपाला गेले ही तर त्यांची सुरुवात आहे असं देखील थोरातांनी म्हटलंय। महायुतीमध्ये पुढे खूप मोठा राजकीय स्फोट होणार असं भाकीत देखील यावेळेला बाळासाहेब थोरातांनी वर्तवलं। प्रचंड खतखत अंतर्गत आहे। तिन्ही यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद चालू आहे आणि त्याचा परिणाम दिसतोय। ही तर सुरुवात आहे, आणखी लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल। तर काँग्रेसनं आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवरील सर्व अधिकार दिले होते असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। मुंबई काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना आहे। मनसेसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सकपाळांची ही प्रतिक्रिया पाहिला। आघाडी आणि युतीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये आपण बघत आहोत की अनेक ठिकाणी आम्ही स्वबळावर आहोत, तर कुठे महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत। काही ठिकाणी शेतकरी संघटनेसारख्या, वंचित सारख्या संघटना आमच्यासोबत, पक्ष आमच्यासोबत येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना ही स्वबळाच्या अनुषंगाने आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. कोणी कोणासोबत असलं पाहिजे नसलं पाहिजे हा काही आशय काँग्रेसच्या माध्यमातून नाही.